हाय फ्रेंड्स, आज आम्ही कुठे चाललोय? पिठापुरमला, आंध्र प्रदेशमध्ये. आणि मी तुम्हाला त्या पूर्ण ब्लॉग दाखवणार आहे. बहुतेक आम्ही इथे नाशिकवरून निघालेलो आहे आणि आता कल्याण जंक्शनवर पोहोचणार. कल्याण जंक्शनवरून आमची ट्रेन आहे 2:55. रस्त्यातून जात असताना आम्हाला हा कसारा घाट लागला आणि आता आम्ही जवळच कल्याण जंक्शनच्या इथे पोहोचणार आहोत. कोणतं जंक्शन आहे बेटा? नाही लास्ट. आत्ता आमची ट्रेन स्टार्ट झालेली आहे आणि आज अर्धा तास ट्रेन लेट असल्यामुळे 3:05 आमची ट्रेन कल्याण जंक्शनवरून घेतला आहे रूम. तर मी तुम्हाला रूम टूर दाखवते आणि मध्ये गप्पे शप्पे मारते तर मी तुम्हाला ते पण दाखवते. आमचा रूम नंबर आहे 2. तर मी दाखवते. हॅलो हाय. तर इथं आम्ही ठेवले आहे आमचे लगेज. इथं आहे विंडो, AC आणि फॅन. आणि इथं आहे बाथरूम. आणि इथं हे लोक बसलेले आहेत. हे आहे बेड. आणि हा आपला हिरो. काय करतोय रे तू? मोबाईल. इथं आहे पप्पा. हाय. आजी. हाय मम्मी. इथं आहे आजी. झालेली आहे आणि आता आम्ही मंदिरात दर्शनाला चाललेलो आहोत. हे घे. सो आता आम्ही मंदिराकडे चाललेलो आहोत हॉटेलपासून. राजम शरणम प्रपद्ये. समोरच मंदिर आहे आणि ही इथे समोरच आपल्याला एंट्री पण दिलेली आहे मंदिराची. बघा. राजम शरणम प्रपद्ये.
सो मी तुम्हाला आता बाहेरूनच मंदिराचं दर्शन देणार आहे, कारण की कॅमेरा अलाउड नाही. फल सिद्ध्यर्थम मम शरीर संपूर्ण आरोग्य फल सिद्ध्यर्थम मनोभीष्ट फल सिद्ध्यर्थम आध्यात्मिक आधिदैविक आधिभौतिक तापत्रय निवृत्त्यर्थम सर्वार्थ शान्त्यर्थम मम भक्ति ज्ञान सिद्ध्यर्थम मम अखंड व्यापार उद्योग अभिवृद्धि सिद्ध्यर्थम श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री गुरु दत्तात्रेय स्वामी देवता संपूर्ण अनुग्रह सिद्ध्यर्थम श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी जन्मस्थान चरण सन्निधि नूतन संवत्सर वसंत नवरात्र महोत्सव अंगत्वेन अष्टम दिवस. मंदिरातून दर्शन घेऊन रूमवर आलेलो आहे. आता आम्ही आराम करणार आहोत आणि मी हा पूर्ण पिठापुरमचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. धन्यवाद.